नमस्कार आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण सगळेच कुठेतरी वेळेचे गुलाम आहोत, नाही का? वेळ म्हणजे एक नदी जी फक्त पुढे वाहते, भूतकाळातून, वर्तमानात आणि वर्तमानातून भविष्याकडे. कारण आधी घडतं आणि त्याचा परिणाम नंतर दिसतो. हे इतकं इतकं स्वाभाविक आहे की आपण त्यावर कधी प्रश्नच विचारत नाही. पण काय होईल जर मी म्हटलं की भौतिकशास्त्राचे काही मूलभूत नियम याच्या अगदी उलट सांगतात? काय होईल जर भविष्यकाळ भूतकाळाला आकार देत असेल, त्याला एक प्रकारे ट्यून करत असेल? आज आपण याच अविश्वसनीय वाटणाऱ्या कल्पनेचा छडा लावणार आहोत. विषय आहे रेट्रोकॉझॅलिटी, म्हणजेच भविष्याचा भूतकाळावर होणारा परिणाम. आणि ही केवळ एक तात्विक किंवा म्हणजे साय-फाय गोष्ट नाहीये. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यानुसार ही कल्पना भौतिकशास्त्राच्या अगदी मुळाशी दडलेली आहे. न्यूटनच्या नियमांपासून ते अगदी क्वांटम मेकॅनिक्सपर्यंत गणितामध्ये वेळेचा बाण उलटा फिरवला तरी नियम बदलत नाहीत. मग आपल्या अनुभवात आणि विज्ञानाच्या नियमांमध्ये एवढी मोठी दरी का आहे? आज आपण हीच दरी सांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेट्रोकॉझॅलिटी या धाडसी संकल्पनेचा सखोल वेध घेणार आहोत. यातले विरोधाभास काय आहेत, शास्त्रीय पुरावे काय म्हणतात आणि विश्वाच्या मोठ्या चित्रात या कल्पनेचं नेमकं स्थान काय हे आपण समजून घेऊया. चला, तर मग या वेड्यावाकड्या कल्पनेच्या गभीरात जाऊया. सुरुवात सर्वात मोठ्या आणि स्वाभाविक प्रश्नाने करूया. जर भविष्य भूतकाळाला बदलू शकतं तर विरोधाभास निर्माण होणार नाहीत का? म्हणजे तो चित्रपटांमधला प्रसिद्ध ग्रँडफादर पॅराडॉक्स, कोणीतरी भूतकाळात जाऊन स्वतःच्या जन्मालाच अशक्य करून टाकलं तर? अगदी बरोबर. हाच सर्वात मोठा तार्किक अडथळा आहे. आणि याच मुद्द्याला तत्वज्ञ मॅक्स ब्लॅक यांनी 1956 मध्ये एका युक्तिवादाच्या स्वरूपात मांडलं. त्याला बिल्किंग युक्तिवाद असं म्हणतात. बिल्किंग म्हणजे फसवणूक किंवा खोटं पाडणं असं काहीतरी? हो, तसंच काहीसं. समजा एक भविष्यवेत्ता आहे जो भविष्यातील घटनेमुळे म्हणजे समजा नाणं उडवल्यावर छापा पडणार आहे या माहितीमुळे वर्तमानात भविष्यवाणी करतो की छापा पडेल. आता एक निरीक्षक ही भविष्यवाणी ऐकतो आणि मुद्दाम नाणं उडवण्याचं थांबवतो किंवा मुद्दाम काटा पाडतो. आता काय झालं? भविष्यवाणी जो की परिणाम होता ती तर झाली, पण तिचं कारण असलेलं भविष्यातलं नाणेफेक घडलंच नाही. म्हणजे आपण भविष्यातील कारणाला घडून न देऊन तो संबंध तोडू शकतो. त्यामुळे रेट्रोकॉझॅलिटी तार्किकदृष्ट्या अशक्य आहे, असं ब्लॅक यांचं म्हणणं होतं. म्हणजे आपण भविष्याच्या योजनेला उधळून लावू शकतो. मग इथेच या कल्पनेचा शेवट होतो का? नाही, इथेच खरी गंमत आहे. तत्वज्ञ मायकल डमेट यांनी यावर एक खूप छान तोडगा सुचवला. ते म्हणतात की रेट्रोकॉझॅलिटी तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याला भविष्यातील कारणाबद्दल निश्चित आणि कृती करण्यायोग्य माहिती मिळत नाही. याला ज्ञानाची मर्यादा किंवा एपिस्टेमिक कन्स्ट्रेंट म्हणतात. थांबा, म्हणजे निसर्ग आपल्याला भविष्याचे पत्ते दाखवत नाही जेणेकरून आपण खेळात फसवणूक करू नये, असं काहीसं? अगदी तसंच. भविष्याचा प्रभाव नक्कीच पडत असतो, पण तो नेहमी अनिश्चिततेच्या पडद्याआड असतो. आपल्याला त्याचा परिणाम दिसतो, पण तो कशामुळे झाला हे आधी कळत नाही आणि त्यामुळे आपण त्याला बदलू शकत नाही. हे अगदी क्वांटम मेकॅनिक्समधील अनिश्चिततेच्या सिद्धांतासारखंच आहे. एक मिनिट, म्हणजे माझा आजचा निर्णय भूतकाळातल्या बॉक्समध्ये काय ठेवलंय यावर परिणाम करतोय, पण पैसे तर आधीच ठेवलेले आहेत ना? हे कसे शक्य आहे? माझं डोकं चक्रावून गेलंय. हाच तर न्यूकॉम्स पॅराडॉक्स आहे, नाही का? बरोबर पकडलत. न्यूकॉम्स पॅराडॉक्स याच मुद्द्याला हात घालतो. तुमच्यासमोर 2 बॉक्स आहेत. एका पारदर्शक बॉक्समध्ये ₹1000 आहेत, दुसऱ्या अपारदर्शक बॉक्समध्ये एकतर 10 लाख रुपये आहेत किंवा काहीच नाही. एक अत्यंत बुद्धिमान निरीक्षक तुम्ही काय निवडाल याचा अंदाज लावून गेला आहे. जर तुम्ही फक्त दुसरा बॉक्स निवडाल असा त्याचा अंदाज असेल तर त्यात 10 लाख असतील, आणि जर तुम्ही दोन्ही निवडाल असा अंदाज असेल तर तो रिकामा असेल. म्हणजे तर्कशास्त्र सांगतं की पैसे आधीच ठेवलेले आहेत, त्यामुळे दोन्ही बॉक्स उचलून जास्त पैसे मिळवावेत, पण आकडेवारी सांगते की जे फक्त एकच बॉक्स उचलतात तेच श्रीमंत होतात. म्हणजे जे लोक भविष्याचा भूतकाळावर परिणाम होतोय असं मानून वागतात तेच जिंकतात. हे अविश्वसनीय आहे. हो, आणि याचमुळे एक बॉक्स पर्याय निवडणं हे अप्रत्यक्षपणे रेट्रोकॉझॅलिटी स्वीकारण्यासारखं आहे. तुमचा वर्तमानातील निर्णय भूतकाळातील निरीक्षकाच्या कृतीशी अतार्किकरित्या जोडलेला आहे. ठीक आहे, पण मग मूळ ग्रँडफादर पॅराडॉक्सचं काय? निसर्ग आपल्याला माहिती लपवून मदत करतो हे ठीक आहे, पण जर कोणी टाईम मशीन बनवून खरंच भूतकाळात गेलंच तर?
त्यासाठी इगोर नोव्हिकॉव्ह यांचा स्वसुसंगतता सिद्धांत आहे, सेल्फ कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल. तो सांगतो की निसर्गात विरोधाभास निर्माण करणाऱ्या घटनांची संभाव्यता 0 असते. पण हा सिद्धांत थोडा सोयीचा नाही वाटत का? म्हणजे विरोधाभास होत नाही कारण तो होऊच शकत नाही, हे तर उत्तर टाळण्यासारखं झालं. निसर्ग खरंच असा कट रचत असेल का की भूतकाळात गेलेल्या माणसाची बंदूक ऐनवेळी जाम होईल किंवा तो केळ्याच्या सालीवरून घसरेल? तुमचा मुद्दा बरोबर आहे. हे थोडं फिल्मी वाटतं खरं. पण या सिद्धांताचा अर्थ असा आहे की फक्त त्याच टाईमलाईन्स अस्तित्वात येऊ शकतात ज्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तार्किकदृष्ट्या सुसंगत आहेत. तुम्ही भूतकाळात जाऊन आजोबांना मारू शकत नाही, कारण तुम्ही ज्या भविष्यातून आला आहात त्यात तुम्ही अस्तित्वात आहात आणि त्यासाठी तुमचे आजोबा जिवंत असणं गरजेचं होतं. तुम्ही भूतकाळाचा एक अविभाज्य भाग बनता, त्याला बदलणारे बाहेरील घटक नाही. ठीक आहे. म्हणजे ही तात्विक आव्हानं खूप गुंतागुंतीची आहेत, पण यामागे काही खरोखर भौतिकशास्त्र आहे की हे सगळं फक्त वैचारिक खेळ आहेत? आहे. आणि आश्चर्य म्हणजे याची मुळं क्वांटम मेकॅनिक्समध्ये नाहीत, तर जुन्या अभिजात विद्युत चुंबकत्वामध्ये दडलेली आहेत. मॅक्सवेलच्या प्रसिद्ध समीकरणांमध्येच याचं उत्तर लपलेलं होतं. थांबा. म्हणजे ही कल्पना ही 19व्या शतकातल्या भौतिकशास्त्रात बसून होती आणि आपण तिच्याकडे दुर्लक्ष करत होतो. हो, बऱ्याच अंशी तसंच झालं. मॅक्सवेलची समीकरणं जेव्हा आपण एखाद्या चार्जमधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींचा विचार करतो, तेव्हा 2 गणितीयदृष्ट्या अचूक उत्तर देतात. एक आहे रिटार्डेड पोटेन्शियल, जे आपल्या अनुभवाशी जुळतं. म्हणजे स्रोतापासून भविष्याकडे जाणारी लहर. रेडिओ स्टेशन गाणं वाजवतं आणि काही वेळाने ते आपल्या रेडिओवर ऐकू येतं. आणि दुसरं उत्तर ते काय आहे? दुसरं उत्तर आहे ॲडव्हान्स्ड पोटेन्शियल. हे भविष्यातून स्रोताकडे म्हणजे वेळेत मागे प्रवास करणाऱ्या लहरींचं वर्णन करतं. यानुसार आपल्या रेडिओवर गाणं आधी वाजेल आणि स्टेशनवर ते नंतर सुरू होईल. हे इतकं विचित्र होतं की बहुतेक शास्त्रज्ञांनी या उत्तराला अवास्तव आणि गैरसोयीचं म्हणून सोडून दिलं. पण गणिताचा एक भाग फक्त विचित्र वाटतो म्हणून सोडून देणं हे विज्ञानाच्या पद्धतीला धरून आहे का? सगळ्यांनी तसं केलं नाही. 1945 मध्ये जॉन व्हीलर आणि रिचर्ड फाइनमन यांनी एक धाडसी कल्पना मांडली, ॲब्झॉर्बर थिअरी. त्यांच्या मते रेडिएशन ही एकतर्फी क्रिया नाहीच, तो एक संवाद आहे. संवाद म्हणजे जसं आपण बोलतो तसा? हो, एका हँडशेक किंवा देवाणघेवाणीसारखा. कल्पना करा की स्रोत एकाच वेळी अर्धी लहर भविष्याकडे पाठवतो म्हणजे रिटार्डेड आणि अर्धी लहर भूतकाळाकडे पाठवतो म्हणजे ॲडव्हान्स्ड. आता विश्वातले बाकीचे सर्व कण, ज्यांना ॲब्झॉर्बर म्हणतात, ते भविष्यातली लहर शोषून घेतात आणि त्याला प्रतिसाद म्हणून एक इको किंवा प्रतिध्वनी भूतकाळात पाठवतात. एक मिनिट. म्हणजे स्रोत भविष्याकडे एक लहर पाठवतो आणि भूतकाळाकडेही, आणि विश्व त्याला प्रतिसाद म्हणून भूतकाळात एक इको पाठवतं. हे तर बरोबर. आणि गंमत म्हणजे हा भविष्यातून आलेला इको मूळ स्रोताच्या भूतकाळात जाणाऱ्या लहरीला तंतोतंत नष्ट करतो. त्यामुळे होतं काय की आपल्याला फक्त भविष्याकडे जाणारी एकच लहर दिसते. जणू काही भविष्य भूतकाळातील गोंधळ साफ करतंय. जे आपल्याला एकतर्फी उत्सर्जन वाटतं, तो प्रत्यक्षात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यातील एक दुतर्फी पूर्ण झालेला व्यवहार असतो. ठीक आहे. म्हणजे ही कल्पना जुन्या भौतिकशास्त्रात लपलेली होती, पण मला वाटतं की खरा गोंधळ तर क्वांटम जगात सुरू होतो, नाही का? तिथे तर स्पूकी ॲक्शन ॲट अ डिस्टन्स सारख्या गोष्टी आधीच आहेत, त्यामुळे हे अजूनच विचित्र होणार. अगदी बरोबर. क्वांटम जगातच रेट्रोकोझॅलिटी एक गंभीर पर्याय म्हणून समोर येते. जॉन बेल यांच्या प्रसिद्ध सिद्धांतामुळे शास्त्रज्ञांपुढे 3 अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या पर्यायांमधून एक निवडण्याची वेळ आली. पहिला पर्याय स्थानिकता सोडा म्हणजे लोकॅलिटी. आइन्स्टाईन ज्याला स्पूकी ॲक्शन ॲट अ डिस्टन्स म्हणायचे ते स्वीकारा. 2 कण कितीही दूर असले तरी एकमेकांना क्षणात प्रभावित करतात. दुसरा पर्याय यथार्थता सोडा, रिअलिझम. म्हणजे वस्तूंचे गुणधर्म जसं की स्पिन ते मोजल्याशिवाय अस्तित्वातच नसतात हे माना. चंद्र आपण पाहिलं तरच अस्तित्वात असतो असं काहीसं. आणि तिसरा पर्याय मापन स्वातंत्र्य सोडा, मेजरमेंट इंडिपेंडन्स. आणि हा तिसरा सर्वात विचित्र पर्याय आहे. याचा अर्थ तुम्ही कणाचं मापन कसं करणार आहात, तुमच्या भविष्यातील उपकरणांची सेटिंग याचा प्रभाव कणाच्या भूतकाळातील स्थितीवर पडतो. आणि हाच तिसरा पर्याय म्हणजेच रेट्रोकोझॅलिटी. म्हणजे स्पूकी ॲक्शन ॲट अ डिस्टन्स टाळण्यासाठी आपण स्पूकी ॲक्शन फ्रॉम द फ्युचर स्वीकारायचं. यातलं जास्त विचित्र काय आहे हे ठरवणं खरंच अवघड आहे. बरोबर.
रेट्रोकॉझॅलिटीचे समर्थक म्हणतात की हाच सर्वात तार्किक पर्याय आहे, कारण तो स्थानिकता आणि यथार्थता या दोन्ही महत्वाच्या संकल्पनांना वाचवतो. त्यांच्या मते दोन गुंथलेल्या म्हणजे एन्टँगल्ड कणांमधला संबंध स्पूकी किंवा क्षणात घडणारा नाही. तो एका झिगझॅग मार्गाने प्रस्थापित होतो. माहिती एका डिटेक्टरकडून स्रोताकडे जाते, वेळेत मागे, आणि मग स्रोताकडून दुसऱ्या डिटेक्टरकडे जाते, वेळेत पुढे. आणि हा संपूर्ण मार्ग प्रकाशाच्या वेगाच्या मर्यादेतच राहतो. ठीक आहे, तर या झिगझॅग मार्गाचं वर्णन करणारी काही ठोस मॉडेल्स आहेत का, की ही फक्त एक कल्पना आहे? हो, आहेत. यात दोन प्रमुख मॉडेल्स आहेत. पहिलं म्हणजे जॉन क्रेमर यांनी मांडलेलं ट्रान्झॅक्शनल इंटरप्रिटेशन म्हणजे TIQM. हे थेट व्हीलर फाइनमनच्या हँडशेक कल्पनेवरच आधारित आहे. अच्छा, म्हणजे तोच भविष्यातून येणारा इको वगैरे? हो. यानुसार एक स्रोत भविष्याकडे एक ऑफर वेव्ह पाठवतो. जे संभाव्य शोषक किंवा डिटेक्टर आहेत ते त्याला प्रतिसाद म्हणून भूताकडे कन्फर्मेशन वेव्ह पाठवतात. जेव्हा या दोन लहरींचा हँडशेक किंवा ट्रान्झॅक्शन पूर्ण होतो तेव्हाच क्वांटम घटना घडते. म्हणजे एक फोटॉन उत्सर्जित होतो आणि शोषला जातो. मग यानुसार श्रोडिंगरच्या मांजराचं काय होतं? ते एकाच वेळी जिवंत आणि मृत असतं का? TIQM नुसार मांजर कधीच त्या द्वैत अवस्थेत नसते. किरणोत्सर्गी अणू आणि गायगर काउंटर यांच्यात ट्रान्झॅक्शन झाला तर मांजर मरते, नाही झाला तर ती जिवंत राहते. हा हँडशेक वेळेच्या पलीकडे घडतो, त्यामुळे कोणीतरी बॉक्स उघडून पाहण्याची गरजच नसते. म्हणजे मांजराचं नशीब एका अशा व्यवहाराने ठरतं जो वेळेच्या बाहेर होतो. हे खरं तर कोपनहेगन इंटरप्रिटेशनपेक्षा कमी विचित्र वाटतंय. आणि दुसरं मॉडेल कोणतं? दुसरा आहे टू स्टेट व्हेक्टर फॉर्मॅलिझम किंवा TSVF. हे अधिक गणितीय आहे. याची कल्पना अशी आहे की तुमची ओळख फक्त तुमच्या जन्मापासून नाही तर तुमच्या मृत्यूच्या क्षणापासूनही ठरते. TSVF म्हणतं की क्वांटम कणाचंही तसंच आहे. त्याची वर्तमानातील ओळख भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही टोकांकडून एकाच वेळी खेचली जाते, जसे एखादं रबर बँड दोन्ही बाजूंनी ताणलं जातं. वाह, ही उपमा खूपच छान आहे. म्हणजे कणाची ओळख त्याच्या भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्हीवर अवलंबून असते. अगदी. आणि याचमुळे काही विचित्र गोष्टी घडू शकतात. यातून वीक व्हॅल्यू नावाची संकल्पना येते. हे एक प्रकारचे ॲनॉमलस मेजरमेंट आहे, ज्यात कणाचे गुणधर्म आश्चर्यकारक मूल्ये दाखवू शकतात. आश्चर्यकारक म्हणजे किती? विचित्र वाटते. याच संदर्भात 3 बॉक्स पॅराडॉक्स आहे, जिथे गणित सांगतं की एक कण एकाच वेळी बॉक्स 1 मध्ये पूर्णपणे होता आणि बॉक्स 2 मध्येही पूर्णपणे होता. हे सगळं सिद्धांत म्हणून खूपच आकर्षक आहे, खरंच. पण कोणीतरी प्रयोगशाळेत असं काही प्रत्यक्षात पाहिलं आहे का? याला दुजोला देणारा कोणताही प्रत्यक्ष प्रयोग आहे का? हो, याच्या सर्वात जवळ जाणारा प्रयोग म्हणजे डिलेड चॉईस क्वांटम इरेजर DCQE. याची रचना खूप हुशारीने केली आहे. एका फोटॉनपासून 2 गुंतलेले म्हणजे एन्टँगल्ड फोटॉन्स तयार केले जातात, एक सिग्नल आणि दुसरा आयडलर. सिग्नल फोटॉन थेट एका डिटेक्टरवर आदळतो आणि त्याची नोंद होते. आणि आयडलर फोटॉनचं काय होतं? तो लांबच्या मार्गाने प्रवास करतो आणि त्याचं मापन नंतर केलं जातं. आणि इथेच खरी मेक आहे. आयडलर फोटॉनचा मार्ग मोजायचा म्हणजे तो कण आहे हे पाहायचं, की त्याची मार्गाची माहिती पुसून टाकायची, इरेज करायची, म्हणजे तो लहरीसारखा वागेल. हा निर्णय सिग्नल फोटॉन डिटेक्टरवर आदळल्यानंतर घेतला जातो. थांबा 1 मिनिट. म्हणजे तुम्ही म्हणताय की एका फोटॉनचं भूतकाळातलं वर्तन म्हणजे तो कण होता की लहर हे त्याच्या जुळ्या भावाच्या भविष्यात होणाऱ्या मापनावर अवलंबून असतं. हो, प्रयोगाचे निष्कर्ष तेच दाखवतात. जर भविष्यात आयडलरची मार्ग माहिती ठेवली तर सिग्नल फोटॉनने भूतकाळात बनवलेला पॅटर्न कणांसारखा दिसतो, आणि जर भविष्यात ती माहिती पुसून टाकली तर सिग्नल फोटॉनने भूतकाळात बनवलेला पॅटर्न लहरींसारखा दिसतो, म्हणजे इंटरफेरन्स पॅटर्न. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे भविष्यात घेतलेला निर्णय भूतकाळातल्या कणाच्या अस्तित्वाचा अर्थच बदलून टाकतो. तो कण होता की लहर हे भविष्य ठरवतंय. हे तर विज्ञानापेक्षा जास्त जादू वाटतंय. अर्थात यावर वाद आहेत. मुख्य प्रवाहातील भौतिकशास्त्रज्ञ म्हणतात की यात रेट्रोकॉझॅलिटी नाही. आपण भविष्यातील माहितीच्या आधारे फक्त डेटाचे वेगवेगळे गट करतो. पण रेट्रोकॉझॅलिटीचे समर्थक म्हणतात की डेटा अशा प्रकारे विभागता येणं हीच तर भविष्याचा भूतकाळावर प्रभाव असल्याची खूण आहे. ती माहिती त्या डेटामध्ये आधीपासूनच कशी आली हा खरा प्रश्न आहे.
जर हे क्वांटम पातळीवर घडत असेल तर याचा मोठ्या म्हणजे वैश्विक पातळीवर काही परिणाम होतो का? म्हणजे त्या विज्ञान कथांमधल्या टॅकियॉन कणांसारखं काही, जे प्रकाशापेक्षा वेगाने प्रवास करतात आणि वेळेत मागे जातात. टॅकियॉनची कल्पना अनेक दशकांपासून नाकारली गेली होती, कारण असं मानलं जायचं की ते अस्तित्वात आले तर ते व्हॅक्यूम अस्थिर करतील आणि विरोधाभास निर्माण करतील. पण अलीकडेच ड्रॅगन आणि एकर्ट या शास्त्रज्ञांनी ट्विन स्पेस नावाचा एक नवीन गणितीय सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते आपलं गणितच अपुरं होतं. म्हणजे एका फेल झालेल्या कल्पनेचं पुनरागमन होत आहे. म्हणजे रँडमनेस ही मुळातच या सुपरल्युमिनल म्हणजे प्रकाशापेक्षा वेगवान वास्तवामुळे निर्माण होते. आपण फक्त त्या वास्तवाचा एक मर्यादित भाग पाहू शकतो, जो आपल्याला संभाव्यतेच्या स्वरूपात दिसतो. मग याचा विश्वावर काय परिणाम होतो जर टॅकियॉन खरे असतील तर? चार्ल्स श्वॉर्ट्झ यांनी असा प्रस्ताव मांडला आहे की विश्वातील डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी ही दोन वेगळी गुढ नसून ती खरं तर एकच गोष्ट असू शकते, टॅकियॉनिक डार्क मॅटर. टॅकियॉन कणांचा एक वायू विश्वाच्या प्रसरणाचा आणि त्यातील अतिरिक्त गुरुत्वाकर्षणाचा एकाच वेळी उलगडा करू शकतो. त्यांच्या वायूच्या दाबामुळेच विश्व प्रसरण पावत असावे अशी ही कल्पना आहे. म्हणजे एक विचित्र कल्पना टॅकियॉन विश्वशास्त्रातील दोन सर्वात मोठी कोडी सोडू शकते. हा खूपच मोठा दावा आहे. हो, हा एक धाडसी प्रस्ताव आहे, पण तो दाखवतो की रेट्रोकॉझॅलिटी सारख्या कल्पना केवळ क्वांटम स्तरापुरत्या मर्यादित नाहीत. आज आपण एका विलक्षण संकल्पनेचा आढावा घेतला. तात्विक विरोधाभासांपासून ते क्वांटम मेकॅनिक्सच्या गूढ प्रयोगांपर्यंत आणि विश्वशास्त्रातील नवीन कल्पनांपर्यंत. रेट्रोकॉझॅलिटी आपल्याला वेळेकडे आणि वास्तवाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देते. या संपूर्ण चर्चेचा सार हा आहे की भौतिकशास्त्राचे नियम आणि आपला अनुभव यांच्यात एक मोठी दरी आहे. रेट्रोकॉझॅलिटी ही दरी सांधण्याचा एक धाडसी प्रयत्न आहे. ती आपल्याला सांगते की कदाचित निसर्ग आपल्याला भूतकाळ बदलू देत नाही, कारण तो आपल्याला तो भविष्यकाळ पाहूच देत नाही जो भूतकाळाला आकार देत असतो. भविष्य आपल्यासोबत नेहमीच होतं, फक्त ते अनिश्चिततेच्या पडद्याआड लपलेलं होतं. आणि जाता जाता एक विचार, जर क्वांटम मेकॅनिक्समधील अनिश्चितता ही खरंच एका अशा डिटर्मिनिस्टिक सुपरल्युमिनल वास्तवाची सावली असेल जी आपण पूर्णपणे पाहू शकत नाही, तर आपल्या आयुष्यातील नशीब आणि निवडीच्या स्वातंत्र्याबद्दल याचा काय अर्थ निघतो? आपण जे फासे टाकतो आहोत असं वाटतं ते खरं तर आधीच टाकले गेले आहेत का? विचार करा.